आणि आता चिरंजीव गौरव दाखल झालेले आहेत. गौरव, खूप छान वाटलं तू आलास. आणि आता अनेक नाटकं, अनेक भूमिका आईच्या तू बघितलेल्या आहेस. तुझी भूमिका बघण्यासाठी आम्ही आतुर आहोतच, पण आत्ता आईबद्दल तुला बोलायचं असेल तर तू काय बोलशील? हिच्याबद्दल नेहमीच बोलताना मी हेच सांगतो की म्हणजे लोकांसाठी गंगूबाई, निर्मिती सावंत, पण माझ्यासाठी ती मम्माच आहे. म्हणजे माझी एकदम म्हणजे सगळ्यात जवळची मैत्रीण, मित्र, मैत्रीण मित्र. म्हणजे काहीही असेल तरी मी तिच्याशी बोलू शकतो. हो ना. मुलीला पटवायचं असेल तरी तो मला सांगतो. अरे हे नाही नाही, चालेल. आज आज मुखवटे नाहीत, त्यामुळे आज गप्पा आहेत. बरं, हे जे काय म्हटलं ना मुलीला पटवायचं, एनिवे तुला शुभेच्छा. कारण आज जर मी आदेश प्लीज त्याला काही बोलू नको, तुला पण मदत केली मी, काय बोलायचं नाही. हे खरंय, हे अगदी खरंय. मी जर चांगलं असेल ना तर आणि तरच मदत करते. खरंय. बरं मला सांग, रागावते का रे कधी मम्मा? खरं मला म्हणजे बोलायचं याच्यातच उत्तर आली, पण तरी सुद्धा सांग ना. रागवते. साधारणतः रागवण्याची म्हणजे कुठली गोष्टी असतात ज्याच्यामुळे? संध्याकाळचे 7:30-8 वाजले की फोन येतो, कुठे आहेस? सातच्या आत घरात. हा, मग तू काय सांगतोस? पोचतोय 5 मिनिटात 10 मिनिटात जे काय. पण 5 मिनिटं कधी होतात ती सांगत नाही नाही, पण आता समजा कुठे लांब गेलो असेल तर यायला उशीर होतोच. मग 5 मिनिटं का सांगायची? आणि आई दौऱ्यावर असते तेव्हा? दौऱ्यावर असताना कसं होतं की एकतर प्रयोग उशिराचे असतात, त्यामुळे लेट उठणं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी. मग उठल्यानंतर एक फोन होतो आणि त्यानंतर आजचा काय प्रोग्राम, असाच म्हणजे डायरेक्ट असा प्रश्न असतो. त्याच्यातच सगळं म्हणजे सगळं द्यायचं, दिवसभराचं अपडेट किंवा काय ठरवलंय ते सगळं सांगायचं. आता एकटा मुलाला टाकून मी दौऱ्यावर जाते, तर मला एवढी काळजी घ्यायला नको का? गौरवची मम्मी. पण जेव्हा मम्मा मुंबईत असते तेव्हा रोज ओवाळणी होते का रे एकदा तरी? म्हणजे मी कसं होम मिनिस्टरसाठी बाहेर असतो तेव्हा मला असं औक्षण करून घरात घेतलं जातं. कसं व्हायचं, मी कॉलेजला असताना जाऊबाई जोरात सुरू झालं होतं, म्हणजे 10वीची परीक्षा दिली. तर व्हायचं असं की ही प्रयोगाला असायची त्यावेळेला मी कॉलेजला असायचो, मग सकाळी भेटणं नाही व्हायचं, किंवा ही लेट आली तर मी लवकर झोपलेलो असायचो, किंवा मी लवकर कॉलेजला जाईन तेव्हा ही झोपलेली असायची. तर तेवढं भेटणं व्हायचं नाही. तर मग त्याच्यावर असं एक मार्ग काढला की मग मीच प्रयोगाला जायला लागलो. म्हणजे जेव्हा सुट्ट्या असतील किंवा कॉलेज संपवून प्रयोगाच्या इकडे मीच जायला लागलो. आणि तसे मम्माबरोबर जाऊबाईचे 1300 प्रयोग अटेंड केले मी. काय सांगतोस? बरं मला सांग, आईला कधीतरी वाईट वाटलंय, आई कधीतरी टेन्शन मध्ये आहे, आई कधीतरी चिडली आहे, हे तुला कळतं, मग अशा वेळेला तू आईची कशी समजूत काढतोस रे? ते आमचे खेळ असतात वेगवेगळे. म्हणजे त्याला माहिती आहे की समोर काय होऊ शकतं, कोणत्याही क्षणी वादळ होऊ शकतं. पण त्यामुळे छान डब्बा गुल केलास. बरं, डब्बा गुलचा अनुभव कसा आहे? अरे खूप मजा येते, खूप मजा येते. ही मुलं म्हणजे वेडी आहेत ही मुलं. पण एवढा कॉन्फिडन्स या मुलांकडे कुठून येतो? बाप रे, ती वेड आहेत ती मुलं. आणि सगळ्यात महत्वाचं मला काय आवडलं ना डब्बागुल मध्ये, की नुसतं विनोद नाहीये, त्याला प्रॉपर बेस आहे. म्हणजे आपण म्हणतो की जरा शिका मोठ्यांकडून, जरा बघा मोठे कसे वागतायत, हे असं करायचं नसतं, मोठा झालास की कळेल. पण मोठे काय करतात ते त्या मुलांनी एका स्किट मधून दाखवलं. मोठे जेव्हा सिगरेट होतात ते आम्ही करायचं का? मोठे गुटखा खातात, आम्ही खायचा का? क्या बात आहे. खूप छान पद्धतीने त्या स्किट्सचं लिखाण पण झालेलं आहे. म्हणजे मी त्यांना पहिल्याच दिवशी माझ्या पहिल्याच बोलण्यात मी त्यांना सांगितलं होतं की लहान मुलांकडून लहान मुलांसारखे विनोद करून घ्या, मोठ्यांचे विनोद लहान मुलं बोलतात असं होऊ देऊ नका, याचं भान ठेवा फक्त. पण त्यांनी त्याच्याही पुढे जाऊन मोठ्यांना काय वाटतंय या सगळ्या गोष्टींबद्दल, भ्रष्टाचार म्हणजे काय, ही लहान मुलं ज्या पद्धतीने सांगत होती ना, वा क्या बात आहे. म्हणजे मी तिथे काही परीक्षण करत नाहीये, मी तिथे मुलांबरोबर हुंदाडते. आम्ही तर मजा वेगळी नावं ठेवली आहेत सगळी मुलांना, काय मजा करतोय. डब्बा गुल ही निर्मिती वहिनी असलेली निर्मिती ही खूप छान आहे.
आणि म्हणजे मी तर सांगेन या निमित्ताने सगळ्या लहान मुलांनी एकत्र बसून बघा आणि त्याचबरोबर सहकुटुंब सहपरिवार याचा आनंद लुटा. बरं मला सांगा, या क्षेत्रात बऱ्याच जणी येऊ पाहत आहेत, म्हणजे मनोरंजनाच्या क्षेत्रात. आता मग कोणत्या अभिनेत्री असेल, कोणी दिग्दर्शिका म्हणून असेल, काय सांगाल तुम्ही मुलींना? कारण तुम्ही बिडडी चाळ किंवा डिलायल रोडवरून सुरू झालेला हा प्रवास आता इथपर्यंत आलेला आहे आणि अनेक मुलींना बरोबर घेऊन तुम्ही अनेक नाटकंही केलेली आहेत. हो. अशा वेळेला कितीतरी मुलींना यायचं आहे, काय सांगणार? अगदी अवश्य यावं, पण इथल्या झगमगाटाला, इथल्या ग्लॅमरला भुलून येऊ नये. इथे तेवढीच मेहनत आहे तुमची. या स्वतःच्या कामावर, मग कुठलंही काम असेल, निष्ठा असायला हवी, ती मेहनत घ्यायची तयारी हवी, सातत्य हवं तुमचं त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मान्य असतील तरच तुम्ही या फील्डकडे यावं. मला असं वाटतं की हा सगळा विचार करून तुम्ही या फील्डकडे या. आणि या फील्डमध्ये काही गैर नाहीये. आपण जसे असतो ना तसा समोरचा माणूस वागतो. नाही, मला एवढंच म्हणायचं यातून की खरं आहे, तुम्हाला जर वाटत असेल की हे मनोरंजनाचं क्षेत्र खूप छान ग्लॅमरस आहेच, पण त्याचबरोबर पटकन मिळणार आहे तर नाही. कुठलीही व्यक्ती जितकं काम करत नसेल ना तितकं काम ही सगळी मंडळी करत असतात. फक्त झगमगाट आणि त्या सह्या बघून येऊ नका. त्याच्यासाठी खडतर असा प्रवास आहे, जो खडतर प्रवास आमच्या या वहिनींनी केलेला आहे. म्हणूनच आज ती मानाची पैठणी देताना मला खूप आनंद होतोय. निर्मिती वहिनींना ती मानाची पैठणी, तथास्तु पुणे यांच्याकडून ही मानाची पैठणी. वहिनी, ही पैठणी. वा, कसल्या गोड दिसतंय माहिती तुम्ही. चला, आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक मानाची पैठणी घेऊन पुढच्या भागात. Yes. नमस्कार.